झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात एक ब्रेकिंग न्यूज येते। पुण्यातल्या किष्कंठानगर मध्ये गुंडांनी धुडगूस घातला। तलवारी तसंच कोयते घेऊन आलेल्या 10 ते 12 गुंडांनी रात्री अनेक वाहनांची तोडफोड केली, तसंच कित्येकांना मारहाणही केली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। इथे नागरिक सुरक्षित नसल्याबद्दल ते संताप व्यक्त करतात। एकंदरीत पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत। या आधीपर्यंत मुली पुण्यात सुरक्षित नाहीयेत असं दिसत होतं। कित्येक ठिकाणी सामूहिक बलात्काराच्या घटना पुण्यात घडल्या होत्या। त्यानंतर आता अशा प्रकारच्या घटनाही घडताना दिसतात। तलवारी आणि कोयते घेऊन आलेल्या 10 ते 12 गुंडांनी पुण्यातल्या किष्कंठानगरमध्ये धुडगूस घातला, वाहनांची तोडफोड केली, तिथल्या रहिवाशांना सुद्धा मारहाण केली। त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र दुसरीकडे संतापही व्यक्त केला जातोय रहिवाशांकडून। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्यातल्या किष्किंधानगर मधले रहिवासी प्रचंड दहशतीखाली आहेत। काल रात्री या ठिकाणी गुंडांनी हायदोस घातला। या ठिकाणची वाहनांची तोडफोड करण्यात आली। आपण पाहू शकतो या रिक्षाचं कसं नुकसान या ठिकाणी करण्यात आलंय। गोरगरीब लोक या वस्तीमध्ये राहतात आणि त्यांच्या गाड्या अशा पद्धतीने फोडण्यात आल्या। केवळ ही एकच रिक्षा नाही तर अनेक गाड्यांची जवळजवळ 10 ते 15 गाड्यांची या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। त्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर टेम्पो अशा सगळ्या वाहनांचा समावेश आहे। इतकंच नाही तर लोकांना देखील मारहाण करण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। अनेक महिलांना मारहाण करण्यात आली आहे आणि हा जो काही हायदोस घातलाय तो इथल्या गुंडांनी घातलाय। 10 ते 12 लोक 10 ते 12 गुंड रात्रीच्या वेळी या वस्तीमध्ये शिरले। त्यांच्या हातामध्ये हत्यारं होती आणि त्यांनी इथल्या लोकांना अशा पद्धतीने त्रास दिला। आपल्यासोबत या ठिकाणी या ताई आहेत। काय नेमका प्रकार घडला जरा सांगा। रात्रीचे येऊन दणादण गाड्या फोडत गेले सगळेजण आणि लेडीज दिसून त्यांना मारहाण केली। एक मुलगा आयसीयू ला आहे, जांभूळकर म्हणून, पिंटू जांभूळकर म्हणून। आणि खरं तर पुण्यामध्ये ही घटना पहिल्यांदाच घडली नाही। यापूर्वी स्वारगेट परिसरामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत। गाड्या फोडण्यात आल्याच्या, गाड्या जाळण्यात आल्याच्या। इतकंच नाही तर नागरिकांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना वारंवार पुण्यामध्ये घडत आहेत। त्यामुळे इथले नागरिक, इथले रहिवासी सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित होतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना पोलीस काय करतात हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।